हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. फ्रेंड्स, आज तुमच्या सर्वांना मी थँक्यू म्हणणार आहे. खूप मोठा थँक्यू तुमच्यासाठी, कारण आज आपली फॅमिली 1000 सबस्क्रायबरची पूर्ण झाली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आणि आज परत एकदा एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आज परत एकदा माझ्या 50, 60 आणि 70च्या मैत्रिणींसाठी यूजफुल व्हिडिओ आणलेला आहे. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर माझ्या 50, 60 आणि 70च्या मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न होता, तुमचे कमेंट्स होते की आम्हाला जसं साड्यांबद्दल, दागिन्यांबद्दल सांगितलं आहे तसं ड्रेसबद्दल किंवा कुर्ता सेटबद्दल सुद्धा सांग. तर चला, आजचा व्हिडिओ त्याच विषयावर आहे. तर सर्वात पहिला पॉईंट आहे की तुम्ही मटेरियल, फॅब्रिक कसं निवडायचं आहे. तर तुम्ही कुर्ता सेट किंवा कुर्ती जर घेत असाल तर तुम्ही त्याचं फॅब्रिक कॉटन, लिनेन किंवा मग खादी किंवा सॉफ्ट सिल्क असेच निवडायचे आहेत. रफ कापड तुम्ही यूज करू नका, कारण आपल्या स्किनला ब्रिदेबल कापड हवे असतात. आपली स्किन डल होत जात आहेत दिवसेंदिवस. वयाप्रमाणे आपली स्किन जी आहेत ना, ती थिन होत जाते. तर तिला टुचणारे किंवा तिला इजा पोचणारे कापड आपण घालायचे नाही आहे, किंवा जेणेकरून आपल्या स्किनला टाईटनेस म्हणजे शॉर्ट्स घेता येणार नाही असे कापड आपण निवडायचे नाही आहे. ब्रिदेबल कापड, ब्रिदेबल फॅब्रिक आपल्याला निवडायचे आहेत, ज्याने आपली स्किनसुद्धा शॉर्ट्स घेऊ शकते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोंडलेलं वाटणार नाही. तर अशा प्रकारचे आपण कापड घालायचे आहेत. दुसरा पॉईंट आहे प्रिंट. प्रिंट कसे निवडायचे आहेत. हलके फुलके ब्लॉक प्रिंट किंवा इकत प्रिंट किंवा मग कलमकारी प्रिंट तुम्ही निवडायचे आहेत. तर हे प्रिंट तुमच्या एज ग्रुपला खूप छान दिसणार आहेत, कारण याच्याने तुमचा एक ग्रेसफुल लुकसुद्धा येणार आहेत. हवं तर तुम्ही डेली यूज करण्यासाठी छोटे छोटे फ्लावर्स प्रिंटचे तुम्ही कुर्ता सेट यूज करू शकतात, किंवा मग अगदीच नाजूक प्रिंट. पण जे मी आता तुम्हाला मगाशी सांगितले ते प्रिंट तुम्ही बाहेर जाताना सुद्धा यूज करू शकतात आणि घरातसुद्धा. तर अशाच छोट्या आणि सुंदर सुंदर प्रिंटचे तुम्ही कुर्ता किंवा कुर्ता सेट वेअर करायचे आहेत. खूप छान दिसतात तुमच्यावर. कलर तुम्ही कसे निवडायचे आहेत. तर कलर, डार्क कलर थोडेसे अवॉइड केलं तरी चालेल. जर एखाद्याला खूप आवडतात तर घालायला हरकत नाही. तुम्ही इच्छा आपली मारू नाही शकत. तर तुम्हाला डार्क हवं असेल तर घालू शकतात, पण तुम्ही ब्राईट टू लाईट असे कलर तुम्ही नक्कीच वेअर करू शकतात. म्हणजे जास्त ब्राईटही नाहीत आणि जास्त डार्कही लाईटही नाहीत. तर अशा पद्धतीची तुम्ही कलर निवडू शकता, जे तुमच्यावरती सूट करतील. एक ग्रेसफुल तुमचा लुक येणार आहे, सिम्पल सोबर लुक येणार आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या लग्न पार्टीसाठी किंवा मग फेस्टिवल लुक तुमचा करायचा असेल, त्यासाठी तुम्ही सॉफ्ट सिल्कचे ड्रेसअप तुम्ही यूज करू शकतात. पण फार त्यावर ते वर्क असायला नको किंवा फार ते शिमरिंग असायला नको. म्हणजे त्याच्यावर चमकी वगैरे ते जे काही असतं ना, ते नसायला नको आणि वर्कसुद्धा नसायला हवं. त्यावर एक छान सुंदर अशी नाजूक एम्ब्रॉयडरी असायला हवी. किंवा मग तुम्ही एक सिंपल एका रंगाचा कुर्ता सेट वेअर करत असाल खादी मटेरियलमध्ये, ऑफ व्हाईट कलर, व्हाईट कलर, तर त्यावर तुम्ही छान असा डार्क रंगाचा दुपट्टा घेऊन एक फेस्टिव्ह लुक तुमचा करू शकतात. किंवा एखाद्या लग्न समारंभातसुद्धा अशा प्रकारे जाऊ शकतात. सुंदर एक 1 कलरमध्ये कुर्ता सेट आणि त्यावर ते डार्क रंगाचा दुपट्टा. डार्क रंग तुमचा वेअर करण्याची हौससुद्धा पूर्ण होईल. किंवा असंच तुम्ही ब्राईट टू लाईट कलर तुम्ही निवडायचा आहे आणि त्यावर फुलकारी असलेला दुपट्टा, म्हणजे फ्लावर प्रिंट असलेला दुपट्टा तुम्ही वेअर करू शकतात. खूप सुंदर तुमचा लुक येईल. आणि तुमची जी मॅच्युरिटी आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की कपडे वेअर करताना एक प्रकारे आपली वयाची मॅच्युरिटीसुद्धा आपल्याला दाखवायची आहे. तर त्याच प्रकारे आपण तयार व्हायचं आहे. तर असे तुम्ही ब्राईट टू लाईट कलरसुद्धा वेअर करू शकतात, ज्यामध्ये फार डार्कही नसेल आणि जास्त लाईट कलरही नसेल. आणि मल्टी कलर यूज करायला अवॉइड करा. मल्टी कलर आपल्या एज ग्रुपला फार छान दिसत नाही. तर असे भरपूर कलर असलेल्या साड्या, भरपूर कलर असलेले ड्रेस तुम्ही अवॉइड करा. अजिबात घालू नका. सिंगल कलर, लाईट कलर किंवा मग थोडासा ब्राईट कलर तुम्ही यूज करू शकतात. जर तुम्हाला दुपट्टा घ्यायचा नसेल
तर तुम्ही श्रग वापरू शकतात. श्रगने एक सुंदर लुक तुमचा तयार होणार आहे. एखाद्या सोशल तुम्ही पार्टीमध्ये सोशल इव्हेंटमध्ये जात असाल तर तिथे तुम्ही सिंपल कुर्ता सेट वेअर करा आणि त्यावरती एक छान प्रिंटचा जॅकेट तुम्ही यूज करू शकता. तुमचा एक सोशल लुक तयार होईल किंवा एक वेगळा लुक तुमचा तयार होईल. तर असे जॅकेटसुद्धा मार्केटमध्ये खूप मिळतात. तुमच्या कुर्ता सेटवरती जो मॅच होईल तसा तुम्ही जॅकेट वेअर करू शकतात. आता बॉटम कसं निवडायचं आहे तर बॉटम तुम्ही अगदी लूज फिटेड निवडा. टाईट चुडीदार किंवा लेगिन्स तुम्ही टाळले तर अतिउत्तम आहे. लेगिन्सने पायाला स्किनला खाज येऊ शकते. सिंपल तुम्ही स्ट्रेट पॅन्ट किंवा मग तुम्ही प्लाझो यूज करू शकतात किंवा पायजमा जसा असतो त्या प्रकारे यूज करू शकतात. तर असे तुम्ही जे लाईट आणि थोडेसे सैलसर पॅन्ट निवडू शकतात. अगदी घेरदार प्लाझो अवॉइड करा. जर तुम्हाला हेवी वर्कवाली कुर्ती हवीच असेल तर तुम्ही चिकनकारी चॉईस करा. चिकनकारी निवडा, कारण चिकनकारी प्रत्येक एज ग्रुपला खूप छान दिसते. एक तिचा ग्रेसफुल लुक येतो आणि त्यावरचं जे वर्क आहे ना हलकं फुलकं असते, स्किनला प्रॉब्लेम करत नाही आणि दिसायलासुद्धा एलिगंट लुक ते आपल्याला देऊ शकतं. तर तुम्ही प्रिफर करा की तुमची जी काही कुर्ता सेट तुम्ही वेअर करतायत त्यावर ते फार काही प्रिंट किंवा फार काही डिझाईन वर्क नसायला हवं, पण चिकनकारी जर कुर्ती असेल तर ती तुमच्यासाठी बेस्ट आहे. अनारकली जे असतात ते लॉंग अनारकली तुम्ही टाळायला हवं. आपल्या एज ग्रुपला त्या अजिबात छान दिसत नाहीत. त्याऐवजी तुम्ही 3/4 अनारकली असते म्हणजे थोडीशी पायापासून वर म्हणजे गुडघ्याच्या खाली अशा एवढ्या हाईटच्या तुम्ही अनारकली वेअर करू शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर. किंवा मग ए लाईनचा कुर्ता जर तुमचं बॉडी स्ट्रक्चर खूप चांगल्या प्रकारचं असेल तर तुम्ही ए लाईन कुर्तासुद्धा फुल लेंथचा निवडू शकतात. वेस्टर्न लुक करायचं असेल तर छान तुम्ही सिंपल स्ट्रेट पॅन्ट किंवा मग प्लाझोमध्ये जास्त घेरदार नसलेली पॅन्ट आणि त्यावर ते शॉर्ट कुर्ती तुम्ही यूज करू शकतात. तर खूप छान असा लुक दिसेल ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर ट्राय करू शकतात. तर अशा पद्धतीचा तुम्ही वेस्टर्न लुकसुद्धा तुमच्यासाठी खूप छान ठरेल. खूप छान त्यामध्ये तुम्ही दिसू शकतात. एक वेगळाच म्हणजे हाय क्लासचा तुमचा लुक तुम्ही करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे शॉर्ट कुर्ती आणि पॅन्ट वगैरे यूज करू शकतात. तर मैत्रिणींनो, माझे आजच्या ज्या आयडियाज आहेत माझ्या 50शी 60 आणि 70च्या मैत्रिणींनो तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला तुमच्या वयाच्या मैत्रिणींसाठी तुमच्या वयाच्या महिलांसाठी कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी तसा व्हिडिओ तयार करेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इतर फ्रेंड्सला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मग आज इथंच एंड करते आहे. बाय.